भरधाव वेगात जाणाऱ्या एका ट्रकनं स्विफ्ट कारला कट मारल्याची घटना बुलढाणा मोताळा मार्गावरील राजूर घाटामध्ये घडली आहे। मात्र या ट्रकला वाघजाळ फाट्यावर अडवून चालकाला जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे। या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होतोय। बोराखेडी पोलिसांनी जमाव पांगवत ट्रक पोलीस ठाण्यामध्ये जमा केलेला आहे, तर चालकाला वैद्यकीय उपचार करून बुलढाणा शहर पोलिसांच्या ताब्यात सुद्धा दिलं। या संदर्भात अधिकची माहिती करून प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्या सोबत आहेत। संदीप, या ट्रक चालकावर आता काय नेमकी कारवाई केली, कारण की अगदी घाटामध्ये त्यांनी कट जो मारला अगदी एखाद्याच्या जीवावर बेतू शकत होता। अगदी बरोबर आहे श्रद्धा, आपण जर पाहतो घटना अशी आहे की बुलढाणा ते मोताळा या मार्गावरून हा चालक जो आहे तो भरधाव वेगाने आपला ट्रक घेऊन जात होता। दरम्यान त्याने राजूर घाटामध्ये एका स्विफ्ट कारला जो आहे तो कट मारलेला होता, त्यामुळे मोठा अपघात जो आहे तो टळलेला आहे। मात्र या ट्रक चालकाने काही विद्यार्थ्यांना चिरडल्याची अफवा त्याच वेळेस उडाली आणि समोरच एका वाघजाळ फाट्यावर जो आहे जमावाने या ट्रकला अडवलं आणि त्याला बेदमपणे जो आहे ते मारहाण करण्यात आली। पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर बोराखेडी पोलीस स्टेशन तात्काळ घटनास्थळावर दाखल झालं। त्याचे चालकाला जे आहे ते ताब्यात घेण्यात आलं। त्याला गंभीर मार जो आहे तो लागला, त्यानंतर त्याला रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले। ट्रक जो आहे हा या बोराखेडी पोलीस ठाण्यात लावण्यात आलेला आहे आणि उपचारानंतर हा जो ट्रक चालक आहे तो मध्य प्रदेशामधला आहे, त्याला आता बुलढाणा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। खरं तर पाहिलं तर अतिशय बेदम मारहाण आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल होतोय। मात्र केवळ अफवा जी होती की विद्यार्थ्यांना चिरडलं, या अफवेमुळेच जमावाने त्याला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। ज्या स्विफ्ट कारला त्याने कट मारला होता त्या स्विफ्ट कारमधील चालकाला किंवा इतर जे लोक होते त्यांना कुठली दुखापत झालेली नाहीये। मात्र ही बेदम मारहाण जी आहे एका अफवेमुळे झालेली आहे आणि पुढील कारवाई जी आहे ती आता पोलीस करताना दिसत आहेत। श्रद्धा, अगदी संदीप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बातमी पाहतोय बुलढाणामधून।